प्रसाद पोचवणं, रात्री रानातून एकटीने अग्निदिव्य करणं, किती आणि काय काय सहन करायचं त्या मुलीने. क्षमा कर मला, पण सखोची शिक्षा थांबवायची नसेल आणि तिला परसदारीच ठेवायचं असेल तर मग मी पण तिच्याबरोबर परसदारीच राहील. दिगू, माझा आवाज ऐकून दचकला नाहीस की अजूनही हात सोडला नाहीस? एवढी मजल गेली का तुझी? का दचकू आणि का हात सोडू? मी 7 जन्मासाठी अग्नीचे फेरे घालून सखूचा हात धरलाय. ए, हसू नकोस. तू कुणाला उलट उत्तर देतोयस त्याचं भान आहे का तुला? अगं पण काय चुकलंय ते तरी सांग. मी तुला बजावलं होतं की सखूला घरी घेऊन आलास तर तुलाही घरात घेणार नाही. मी सखूला घरी आणणार आणि तिला नांदवणार. दिगू, माझ्या डोळ्यात डोळे घालून आणि वरचढ आवाज चढून बोलतोयस माझ्याशी? मला तुझी भीती नाही, कारण आता सखू आहे माझ्यासोबत. आता तू ठरव तुला आमच्या बरोबर राहायचंय की नाही. हद्द झाली निर्लज्जपणाची. इथे दिगूसाठी माझा जीव तळमळतोय आणि हा बायको सोबत हसतोय काय, खिदळतोय काय? गुरु झिंगरोबा, गुरु नागोजी बाबाजी यांच्या अपमानाचा बदला मी घेणारच. तुम्हाला सांगतो जावई बापू, आमची सखू विठुरायाच्या सानिध्यात वाढली आहे, अगदी तानी असल्यापासून. शिवाप्पा पूजा करायचा आणि आमची सखू राऊळात विठुरायाकडे बघून हातपाय हलवायची. ती मुळात रांगायला लागली ती विठुरायाच्या राऊळातच. लपाछपी खेळायची, भातुकली खेळायची, ते मुळी विठुरायासोबतच. तिच्यासाठी विठुराया देव नाही, सखा आहे. आणि बरं झालं तुम्ही आलात, ते उत्तम केलं. आणखी राहा 4 दिवस. अहो, रमा वहिनी हळव्या स्वभावाच्या आहेत. 2-4 दिवसात त्यांचा राग निवळेल. आणि तुम्हाला खात्रीने सांगतो, विठुराया सगळं उत्तमच करेल. मलाही तसंच वाटतं. विठ्ठलाच्या कृपेने सर्व सुरळीत होईल. अहो बघा, माझ्याही तोंडून विठ्ठलाचं नाव निघालं. आमच्या घरात हे चालणार नाही हो. लहानपणापासूनच बंदी घातली. अहो जावई बापू, श्रीधर पंताच्या मुलाच्या तोंडी विठू नामाचा विसर होणं अशक्य आहे. असो, तुमचाही विश्वास बसेल विठुरायावर. तुझं पोरग त्याच्या बापासारखं इट्टल 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 करत बसणार. तुझं पोरग चिपळ्यान टाळ घेऊन येईल नाचत नाचत.
कारण सखू त्याला इट्टल नामात पार बुडवून काढणार. म्हातारा आणि सखू तिगूला घेरून त्याच्या मनात विठ्ठल भक्ती रुजवतायत का? असा डाव आहे का या सखूचा? आता मी तिला सोडणार नाही. आता मी तिला सोडणार नाही. हागच लावते आता. तिगू आत आहे. हा कशी लावणार मी? तिगू बाहेर ये. बाबाजी काही करून तिगूला बाहेर आणा. काही करून तिगूला बाहेर आणा. मग बघा मी काय करते ते. तुम्ही म्हणालात ते शब्दशः कृतीत आणते. आता बरीच रात्र झाली आहे, येऊ मी? अहो मी येतो ना तुम्हाला घरापर्यंत सोडायला. तेवढीच माझी पण शतपावली होईल. बर सखू येतो. हा ओहो चला. बाबाजी तुम्ही साक्षात प्रचिती दिलीत. वा रे वा. मला शांतपणे सुखाने जगू द्यायचंच नाही अशी शपथच घेतलीस ना तू. आधी माझ्या नवऱ्याला स्वतःच्या नादी लावलंस. माझा संसार उद्ध्वस्त केलास. सासूबाई माझ्या नवऱ्याला गिळलंस. आणि आता माझ्या मुलाला गिळणार आहेस. पण मी कमकुवत लेची पेची रडूबाई नाहीये. मनोरमा आहे मनोरमा. सासूबाई माझा नवरा गेला तेव्हा खंबीरपणे ताठ कड्याने उभी होती.